नमस्कार मंडळी, आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे हा कार्यक्रम घेऊन आम्ही पोचलो आहे पुणा या शहरामध्ये। आणि आजच्या या कार्यक्रमात आमच्यासोबत असणार आहेत एक अशी व्यक्ती ज्यांचा परिचय अख्ख्या महाराष्ट्राला संबंध देशाला आहे, जे एका मोठ्या घराण्यातून येतात, ज्यांची एक पॉलिटिकल लेगेसी आहे आणि ज्या बारामतीमधनं उमेदवार आहेत। अर्थातच शरदचंद्र पवार यांच्या सुकन्या आणि बारामतीतनं विद्यमान खासदार आणि उमेदवार सुप्रियाताई सुळे, ज्या आजच्या प्रचंड बिझी शेड्यूलमधनं आमच्या कार्यक्रमासाठी इथं आल्या आहेत। सुप्रियाताई, तुमचं मी स्वागत करतो। आम्हाला मुंबईहून तुम्ही पुण्याला बोलवलं आणि या राजेशाही थाट हा हे तुमचा फेवरेट रेस्टॉरंट आहे? खूप फेवरेट आहे। आज सोयीचं लोकेशनवर आहे आणि येता जाता इट्स व्हेरी वेल प्लेस। ॲब्सोल्युटली। पण पुण्याची क्या बात आहे। नमस्कार। सगळे प्रचार करून आलो आता। कसं चाललंय कॅम्पेन? जोरात। आणि तुम्हाला कॅम्पेन करता करता तुमच्या आवडीचे पदार्थांचा आस्वाद घेण्याचा वेळ मिळतोय आता का नाही? नाही, इलेक्शनच्या वेळी जेवण नाही लागतं। थँक्यू। तर आपण आज जाऊयात आणि कार्यक्रमाला सुरुवात करूयात। तर नमस्कार मंडळी, आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे ह्या कार्यक्रम घेऊन आम्ही पुन्हा इथं आलो आहे आणि माझ्यासोबत आहेत सुप्रियाताई, ज्यांचा अत्यंत पॅक शेड्यूल होता। प्रचार करत करत 4 कॉलनी करत इथे आल्या आहेत। आणि सुप्रियाताई, तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये। तर आमचा शोचा पॅटर्न असं आहे की तुमच्या आवडत्या ठिकाणी आम्ही राजकारण्यांना आणतो आणि तिथे प्रश्न त्यांच्याकडनं घेतो। तर हे राजेशाही थाट हे तुमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे, इथं काय तुम्हाला आवडतं, कसं आहे? एकतर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक ठिकाणी मी जेवलेले। अच्छा। त्याच्यामुळे मी फुल टाईम खवाई आहे। मला लोक खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात, तर मी जगण्यासाठी खात नाही। आय लव्ह फूड। म्हणजे सकाळचा नाश्ता संपल्यावर दुपारी काय जेवायचं, दुपारी काय जेवल्या ताटावरच ठरवायचं की संध्याकाळी काय जेवायचं। सो मी एका फूड ऑब्सेस्ड कुटुंबातून येते। त्याच्यामुळे खाणं आणि त्याच्यावर चर्चा करत राहणं हे आमचा फेवरेट पास्ट आहे। आणि म्हणून तुम्ही जेव्हा कोणत्या वार किंवा कोणत्या दिवशी काय खाताय किंवा त्याच्यावर तुमच्यावर टीकाही होते, डू यू थिंक की ज्या प्रकारचे हे कॅम्पेन चालवतात लोक की तुम्ही आज ह्या वार आहे तर आज हे खाताय, ते पाहणं लेवल कशी असते ती? ह्या वारी हे खाताय म्हणजे म्हणतात की तुम्ही शनिवारी हे खाल्लं, ते मध्यंतरी बऱ्याच टीका झाल्या की आज ह्या वार होता, या मंदिरात गेला तर तुम्ही इथं हे खाल्लं, तर ते कॅम्पेन जे आहे तुमच्याविरुद्ध नेहमीच चालवण्याचा प्रयत्न असतो। असं आहे की माझ्यावर फक्त वैयक्तिक माझ्या कुठल्या तरी खाण्यापिण्यावरच टीका होते, कारण का अर्थातच याचा अर्थ होतो की दुसरं कुठलं महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ज्याच्यात राजकारण किंवा पॉलिसी ज्याच्यासाठी मी राजकारणात आले त्या विषयावर टीका करतच नाहीत ते माझ्यावर। पण कॅम्पेन कसं सुरू आहे? बारामती ही बिग फाईट मानली जाते, कारण पवार विरुद्ध पवार असं। आणि अजित पवार म्हणतात की हे तुम्ही यावेळेला पवार नाव बघूनच मतदान करा। तर बिग फाईट कशी आहे, कॅम्पेन कसं सुरू आहे आणि यामध्ये हे नेगेटिव्ह कॅम्पेन विरोधकाचं करतायत, त्याला तुम्ही कसं सामोरं जाताय? एकतर मी नेगेटिव्ह कॅम्पेन मला माहितीच नाही आहे कुठे चाललं आहे। मी लोकशाही पद्धतीने माझं कॅम्पेन करते, जे मी 3 वेळा केलं आहे तेच काम मी आता आज करते। आणि मी माझं काम खूप सिरियसली घेते। एकतर मला गॉसिप बाय नेचर आवडत नाही आणि दुसऱ्याच्या घरात झाकणे का मुझे शौक ही नाही आहे, कारण का माझ्यासाठी आनंद समाधान देणारं खूप माझ्या आयुष्यात आहे। माझं आयुष्य पूर्ण भरलेलं आहे, म्हणजे माझ्या फॅमिलीतून, माझ्या मित्रमैत्रिणीतून, माझ्या कामातून, आणि मी बाय नेचर खूप समाधानी आहे। त्याच्यामुळे मी ह्याच्यातच इतकी व्यस्त असते की बाकीच्या पेरिफरली काय चाललं याचा माझा काही संबंध नसतो। मी वास्तवतेत माझ्या जगात जगते एक। आणि हे निगेटिव्ह कॅम्पेन जे चालते ते त्यांना लख लाभो, मी कशाला माझं डोकं त्याच्यावर काढू। 48 सीट्सपैकी ही बारामतीची जागा आहे, इथं सगळ्यांचीच नजर आहे। एक लेगेसी आहे तुमच्या परिवाराची जी तुम्ही घेऊन जाताय। अजित पवार तुमच्यासोबत आत्ता काही दिवसांपर्यंत होते, पण आज ही पहिली निवडणूक तुमची अशी तिथं अजित पवार तुमच्यासोबत नाही आहे। फरक जाणवतोय? लोकांचा प्रतिसाद कसा येतोय आणि किती टफ जात आहे का तुम्हाला हे? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आय एम सो फ्लॅटर्ड की राज्यात पण नाही देशामध्ये ह्या सीटची चर्चा होते। सो दॅट इज व्हेरी फ्लॅटरिंग। याचा अर्थ आमचं नाणं खणखणीत आहे म्हणून ते हे सगळं चाललं। आणि गमतीचा भाग की सातत्याने म्हणजे चंद्रकांत दादा परवा बारामतीला आले होते। चंद्रकांत दादांनी त्यांचा पूर्ण अजेंडा सांगितला। चंद्रकांत दादा असं म्हणाले बारामतीला येऊन की आम्हाला ह्या
इलेक्शनमध्ये शरद पवारांना संपवायचं आहे. ते शरद पवारांना संपवायचं आहे हा एकच त्यांचा अजेंडा आहे. विकास, दुसरे काही मुद्दे. आज बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे. नाझऱ्याचं धरण, उजनीचं धरण तुम्ही पाहिलं असेल किंवा जेजुरीला. नाझरे कुठे आहे? जेजुरीला तुम्ही गडावर गेला तर वरती जर समोरचा जो मोठी वॉटर बॉडी आहे ते नाझरे धरण आहे. तर नाझऱ्याचं उजनीमध्ये एक टिपका पाणी नाही. म्हणजे मला वेदना होता तुम्हाला हे सांगताना. जेव्हा मी परवा इंदापूरलाही गेले होते आणि जेजुरीला पुरंदर तालुक्यात गेले, माझी गाडी त्या धरणात फिरली. म्हणजे प्रचंड अस्वस्थता करणारी ही परिस्थिती आहे. ही सगळी आव्हानं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ॲटलिस्ट माध्यमातून की हे बारामती सगळ्यांनाच हवीशी. कुठली गोष्ट माणसांना हवी असते ही सगळ्यात उत्तम असते. ह्याच्यातच आमची पोच पावते. पण पवार विरुद्ध पवार किंवा पवार विरुद्ध सुळे जसं मी प्रश्न विचारला, अजित पवार स्पेसिफिकली म्हणत आहेत की पवारांना बघूनच मतदान करा, सुळ्यांना नाही. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ह्या कॅम्पेन ट्रेलमध्ये मी बघतोय बारामतीमध्ये खास करून ज्या प्रकारे लोक उमेदवार तुमच्याबद्दल किंवा सुनेत्रा पवारांबद्दल, शरद पवार साहेबांचं एक विधान घेऊन आज कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे आणि सुनेत्रा पवार कुठेतरी इमोशनल झालं असं सोशल मीडियावर मी पाहिलं. पवारसाहेब म्हणाले होते की कोणत्या पवाराला मतदान करायचं. एवढं मोठं नाही बोलले ते. त्यांना अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं, त्याच्यावर ते बोलले होते. त्याच्यावर 2च शब्दाचं उत्तर होतं त्यांचं. बाहेरचे पवार का घरचे पवार असं काहीतरी होतं. ते म्हणतात की सुनेत्रा पवार बाहेरचे पवार कसे झाले. एका मुलीला ज्या तुमच्या कुटुंबात आली त्यांना तुम्ही घरातनंच बाहेर केलं आणि त्यामुळे आता सगळेच तुटून पडतायत. मला नाही वाटत ते असं बोलले. तुम्ही जर त्यांचं, मी तर स्टेटमेंट पाहिलेलं नाही, पण मला असं वाटतं की अजित पवारांनी काहीतरी स्टेटमेंट केलं, त्याच्यानंतर काहीतरी शरद पवारांना विचारलं, त्याच्यात त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी 2 शब्दातच उत्तर दिलं. शरद पवार फार लांब लांब बोलत बसत नाही आणि तुम्हाला नेहमीच माहिती आहे की शरद पवारांना संपवायसाठी हे इलेक्शन आहे. त्याच्यामुळे दुसरं काहीच त्यांच्याकडे राहिलं नाही. तर आता आमचे विरोधक जे हे षडयंत्र शरद पवारांच्या विरोधात करतात त्याच्यात आता काय काय अजून ते बघायला मला लावतील. पण त्या रडल्या, आता इमोशनल झाल्या, तर ते तुम्हाला काय वाटतं? तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे, सिंपती काय? मला कसं माहिती असेल. पण त्या रडल्या आता ते त्याला तुम्ही तसं त्याला कसं पाहता रडणं या अशा स्टेटमेंटवरती? म्हणजे मला माहिती नाही, कारण म्हणजे माझ्या त्या का रडल्या असतील ह्याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल तुम्हाला. मी कसं सांगू ताई? कारण का शरद पवार 2च शब्दात बोलले, फार काही मोठा लांबलचक बोललेले नाही आहे. त्याच्यामुळे नक्की अजित पवार काय बोलले, आणि अजित पवार माझ्या विरोधात तर रोजच बोलतात. पण वाईट आणि पवार बोलतात. पण तुम्हाला एक सांगू, माझ्या आईने माझ्यावर एक संस्कार केलेले आहेत. माझी आई नेहमी मला सांगते की तू आता पब्लिक लाईफमध्ये आहेस, त्याच्यामुळे घट्ट हे असलंच पाहिजे. हे माझ्या आईने मला सांगितलेल्या गोष्टी. वॉरमध्ये तुम्ही आणि एकतर तू जर घराच्या बाहेर पडली आहेस लढायला, तर मग आता लढायचं. आणि शारदाबाई पवारांनी आमच्यावर संस्कार केलेले आहेत. शारदाबाई पवार नेहमी सांगायचे की लढायचं, रडायचं नाही, हे शारदाबाई पवार म्हणायच्या. आणि माझी आई प्रचंड घट्ट आहे. पण मुद्द्यांवर त्याच्यामुळे मला म्हणजे का ही घटना झाली काय याच्यावर मी बोलू शकत नाही, कारण का मी पाहिलेलंच आहे. पण मुद्द्यांवर निवडणूक का लढली जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता अजित पवार म्हणाले त्या दिवशी की मी तुमचा म्हणजे सुप्रियाताईंचा जाहीरनामा वाचला, पाहिला, त्यामध्ये खासदारांनी जी कामं केली आहेत ती कामं तर मीच केली आणि क्रेडिट तुम्ही घेताय असं ते एका सभेत किंवा असं समोर बोलले की माझी कामं आहेत जी खासदार स्वतःचे म्हणतात. बरोबर आहे ना. आम्ही एकच होतो तेव्हा, एक तर आम्ही एकत्रच होतो. मी घेते थँक्यू. महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्रच सगळे काम करत होतो. त्याच्यामध्ये ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. सरकार आमचंच होतं ना, महाराष्ट्रात आमचं सरकार होतं. आता असं मी म्हणू का की जल जीवन मिशनमध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट जी आली बारामती लोकसभा मतदारसंघात ती रस्त्याची आली आणि ती जल जीवन मिशनची आली. आणि मी कधीच म्हणत नाही मी केलं, आम्ही केलं. मी एकटी काहीच करत नाही, आम्ही सगळे मिळून सगळं करतो. मग तो 50% निधी, आता जल जीवन मिशनचं उदाहरण घेऊया. जल जीवन मिशनच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. ते 50% मी घेते, 50% तुम्ही नाही देऊ ना, ओके, 50% केंद्र सरकारचा निधी आणि 50% महाराष्ट्र सरकारचा निधी. आता ह्याच्यात सगळ्यांचे एफर्ट्स आहेत. मी कधीच म्हणणार नाही ते माझे, ते आमच्या सगळ्यांचे एफर्ट. तेव्हा एक तर आम्ही एक होतो सगळे.
सगळ्याच आमचे सरपंच असतील, सगळी जी टीम आहे, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्यांनी एकत्र मिळून मी घेते थँक्यू. तर तेव्हा सगळ्यांनी मिळून निधी आणला. तो निधी आणल्यानंतर एक DPR तयार करायचा असतो. तर DPR तयार करायचा असतो सगळ्यांनी. मग DPR झाल्यानंतर तो मंत्रालयाला जातो. मंत्रालय ओके करते, मग ती मॅच करते. म्हणजे जर 100 रुपयाचं असेल जलजीवन मिशन एका गावात, तर 50% महाराष्ट्र सरकार आणि 50% केंद्र. मग ती फाईल दिल्लीला जाते. गजेंद्र सिंगजी, आता माझी आणि गजेंद्र सिंगजींचे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे त्याचा फॉलोअप एक अति प्रोफेशनली आम्ही केला. 50% त्यांनी दिला. तर आता मी तर नाही ना म्हणू शकत हे सगळं मीच केलं. हे मी नाही केलं, आम्ही केलं. त्याच्यात आमदारांचं योगदान आहे, खासदारांचं योगदान आहे, मंत्र्यांचं योगदान आहे, जे जलजीवन मिशन आणि महाविकास आघाडी सरकारचं योगदान. आणि अच्छे को अच्छा बोलना चाहिए. गजेंद्र सिंगजी जरी भारतीय जनता पक्षात असले, मला मदत केली का, तर हो केली. पण ही कामं तुम्ही स्वतःच म्हणताय की आमचं सगळ्यांचं मिळून काम होतं, मग बारामतीची जनता यांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? कारण अजित पवारांचं पण त्याच्यामध्ये वाटा आहे तुम्ही म्हणताय. मग आमच्या माध्यमातून तुम्ही बारामतीच्या जनतेला काय सांगाल की सुप्रिया सुळेच का, सुनीता पवार का नाही? नाही, का नाही याच्यावर मी नाही बोलणार. का मी याच्यावर मी बोलू शकते. मला का मतदान करा हे सांगू शकते. दुसऱ्याला का करू नका ह्याच्यात मी कशाला पडायचं. इट्स नॉट माय बिझनेस. सो हाऊ डू तुम्ही पहिला पुढे कसं नेता कॅम्पेन ट्रेल? कॅम्पेन म्हणजे माझं काम बघून त्यांनी करावं ना सगळं. माझं काम काय, माझं काम या सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे मी स्वतःच बोलणं थोडंसं अयोग्य आहे, पण मी पार्लमेंटमध्ये तिथे माझा कोणी सगळा सोयरा नाही आहे मार्क द्यायला. मला पार्लमेंटमधला माझा परफॉर्मन्स जो आहे तो सगळ्यांनीच पाहिलेला आहे. पार्लमेंटचा जो परफॉर्मन्स किंवा काय आपण जे म्हणतो त्याच्यात आपण सगळ्यांनी जर बघितलं असेल तर पार्लमेंटमध्ये जेव्हा माझ्याबद्दल उल्लेख केला जातो तेव्हा तो काही मी केलेला नाही आहे, माझा सगळा सोयरा नाही आहे तिकडे. ते सगळं मेघवालजी जे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आहेत, प्रल्हाद जोशीजी, हे सगळे एका कमिटीवर आहे. आणि त्या कमिटीच्या माध्यमातून डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. आपण डेटा ड्रिव्हन बघूया. माझी उपस्थिती किती आहे, ॲज अ पार्लिमेंटरियन तुमचं काम आणि माझं काम हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं. आणि पार्लमेंटमध्ये आम्ही असे 25 लोक आहोत साधारण. आणि मी एकटी नाही, सगळ्याच पक्षात, प्रत्येक पक्षात, म्हणजे भारतीय जनता पक्षही असेल, काँग्रेस असेल, त्याच्यात खूप हाय परफॉर्मिंग MPs आहेत. आणि एक आमचा 25 लोकांचा कोर ग्रुप आहे जो अक्रॉस पार्टी लाईन हा 24/7 पार्लमेंटमध्ये असतो. आणि तुम्ही डेटा वाईज बघा, दुपारी बघा, सकाळी बघा, हे 25 लोक तुम्हाला हाऊसमध्ये दिसणारच. एखादा आला नाही तर एखादा विचार, अरे हा का दिसत नाही आहे. म्हणजे इतर काहीतरी इलेक्शन असेल किंवा मतदारसंघात किंवा आजारी असेल, त्याच्याशिवाय मेडिकल इश्यू असल्याशिवाय किंवा महत्त्वाचा पॉलिटिकल इश्यू असल्याशिवाय हे 25 लोक तुम्हाला परमनंट दिसतील. आणि मी तर चेष्टेने, म्हणजे माझे आणि मेघवालजी, प्रल्हाद जोशीजी अतिशय चांगले संबंध आहेत. म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसी ते माझे काही शत्रू नाही आहे, आमची वैचारिक लढाई आहे. त्याला तुम्ही क्रेडिट देता? ऑफकोर्स. माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स, माझा मतदारसंघातला संपर्क, आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं काम, आणि माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, कारण का मी भ्रष्टाचार करत नाही. या गोष्टी मायने राखतात. पण तुम्ही परत 2 वेळा मला म्हणालात की शरद पवारांना संपवणं हाच एक मात्र अजेंडा आहे. मी म्हणत नाहीये, तेच म्हणतंय. पण तसं का? पवार साहेब आणि मोदींचे खूप चांगले संबंध होते. एकेकाळी मोदी असं म्हणाले होते की पवार साहेब म्हणजे राजकीय गुरु आहेत, तर गुरुलाच शिष्य संपवण्याचं काम करत असं तुम्ही आरोप करताय. का असं वाटतं? मी आरोप करत नाही. प्लीज, आय स्टँड करेक्टेड. आरोप मी करत नाही. ही गोष्ट चंद्रकांत पाटील दादा ते बारामतीला येऊन स्वतःच बोललेले. पण तुम्हाला का वाटतं, तुम्हाला असं का की राजकीय प्रादेशिक पक्ष संपवायचे, तुम्हाला असं नेहमी का वाटतं की हे जे सुरू आहे ते आमच्या विरुद्ध आम्हाला संपवण्याचं कट आहे? नाही, आम्हाला संपवायचं म्हणजे त्यांना मी त्यांचे ॲलायज पाहिलेले. त्यांनी जेव्हा ॲलायज त्यांचे सगळे गेले, इंडियामधल्या ॲलायजची ते कशी वागले ते आम्ही सगळ्यांनी फार जवळून पाहिलं. आणि शिंदेंचं काय वाटतं तुम्हाला? कारण मी कालच अनिल परबांशी बोलत होतो, तर ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की शिंदेंना संपवण्याचं काम भाजप स्ट्रॅटेजिकली करते. तुमचं अनालिसिस काय त्या संदर्भात? माझा त्यांना साधारणपणे नेहमीच भारतीय जनता पक्षाने त्यांचे जे मित्रपक्ष आहेत
त्यांची नेहमी नाराजीचा सूरच मी दिल्लीत ऐकलेला आहे. कारण आता कारण त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा असेल ॲट एनी कॉस्ट. आणि त्याच्याबद्दल निर्मलाजींबद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेम आणि आदर आहे. अतिशय सुसंस्कृत महिला आहे. स्टेटमेंट म्हणाल, पण त्यांनी स्टेटमेंटच केलं ना की आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. ED, CBI, इन्कम टॅक्स त्यांचीच डिपार्टमेंट तर पाठवतात. जे भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावरच CBI, ED, इन्कम टॅक्स, CBI आणि ED येतात. अशा लोकांना आम्ही पक्षात घेऊ मी म्हणत नाही आहे. निर्मलाजी ऑन रेकॉर्ड तुमच्याच चॅनलवर मी पाहिले. पण केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं, अशोक चव्हाणांना सोबत घेतलं, अशाच प्रकारचे स्टेटमेंट्स इतरही पक्ष करतायत. त्यांना हा प्रश्न विचारल्यावर त्यांचं असं म्हणणं असतं की ज्यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत त्यांना आम्ही सोबत घेणार नाही, पण ज्याचे फक्त आरोप झाले आहेत ते आमच्या पक्षात आहेत. नवाब मलिकचं उदाहरण ते देतात की अँटी कंट्री किंवा देशविरुद्ध कृत्य त्यांच्याकडनं घडलं म्हणून आम्ही त्यांना सोबत घेतलं नाही असं ते म्हणतात. तुम्हाला ते पटतं? काहीतरी एक्सप्लेनेशन आहे. किती उदाहरणं मी तुम्हाला देऊ? उदाहरणं म्हणजे डेटा ना, आणि महाराष्ट्राचाच डेटा कशाला, देशाचा डेटा बघा ना. देशामध्ये पार्लमेंटरी अफेअर नाही, मला वाटतं भगवत कराडांचा रिप्लाय होता तो पार्लमेंटला की 95% जे आरोप ED, CBI, मी त्याला आईस म्हणते. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. तर आईसच्या ज्या केसेस आहेत त्या 95% ऑपोजिशनच्या आहेत. मग ऑपोजिशनमधल्याच होतात. आणि अशोकराव माझ्यावर नाराज येतात कारण का मी त्यांच्याबद्दल बोलते, पण अशोकराव हे विसरत आहेत की सगळ्यात जास्त जेव्हा निर्मलाजींनी पार्लमेंटमध्ये त्यांच्यावर आरोप केला, सगळ्यात जास्त मी त्यांना डिफेंड केलं. मी आणि गौरव गोगोई. गौरवांनी शेजारी बसतो, इट्स ऑन रेकॉर्ड. आणि आजही माझा निर्मलाजींना हाच प्रश्न आहे की जानेवारीपर्यंत तुम्ही म्हणत होता आदर्श घोटाळा हा माझा शब्द नाही आहे, निर्मला सीतारामनचा ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये. त्यानंतर निशिकांत दुबे पार्लमेंटचे लीड डिबेटर त्या दिवशी, त्या डिबेटमध्ये सगळ्यात जास्त टीका निशिकांत दुबेंनी अशोक चव्हाणांवर केली. मग अशोक चव्हाणांवर आरोप खोटा होता का? मग खोटा असेल आणि अशोकरावांवर हा अन्याय असेल तर भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांची आणि काँग्रेसची माफी मागितली पाहिजे की आम्ही तुमच्यावर खोटे आरोप केले. तुम्ही आईस म्हणजे इन केस ऑफ एमर्जन्सी आपण आईसला म्हणतो, तर ती एमर्जन्सीचा प्रश्न किंवा एमर्जन्सी लादण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला वाटतं? माझ्यासाठी आईस इज इन्कम टॅक्स, CBI आणि ED. अच्छा, त्यांच्यासाठी इन केस ऑफ एमर्जन्सी असेल? इट इज इन्कम टॅक्स, CBI आणि ED. दॅट्स व्हॉट इट इज. पण अजित पवार गेले. आता अजित पवारांना किंवा मी तटकरेंचा अशीच मुलाखत केली, ते म्हणाले होते की सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांनी इतरांचं वैर घेतलं. जे त्यांचे दुश्मन आहेत त्या सर्वांना त्यांनी अंगावर घेतलं, कारण ते सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याविरुद्ध बोलायचं. उदाहरणार्थ शिवतारे. तर एवढं सगळं केलं पण अजित पवार नेहमीच दुय्यम त्यांना वागणूक दिली गेली आणि त्यांच्याबद्दल नेहमीच त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीतनं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण तुम्हाला त्यांना वर आणायचं होतं. आणि असंही म्हणतात की तुम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं, पहिला मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री पहिली राज्याची. सगळं मला मान्य आहे. थोडंसं सिविक्स बोलूया आपण. सिविक्समध्ये जर कोणालाही मुख्यमंत्री व्हायचं असेल तर विधानसभा लढावी लागते. मी तर नेहमी लोकसभेसाठीच तिकीट मागितलं, मी पक्षाकडे काय मागितलं. आणि ह्याच्याबद्दल मी कुणाच्या समोर चर्चा, तुम्ही डिबेट ठेवा आणि त्या भागात त्या कुठल्याही नेत्याला बोलवा, मी डिबेटला बसायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही उपस्थित राहा. आणि ऑन कॅमेरा करा, ऑफ कॅमेरा करा. मी पक्षाकडे लोकसभेचं एक तिकीटशिवाय काय पक्षाकडे मागितलं? बरं, राष्ट्रीय अध्यक्ष केलं. मी नाही मागितलं, मी नव्हतं ते पद मागितलं. पण तीच खतखत होती म्हणतात ना की सुप्रियाताईंना अपलिफ्ट करण्याचं काम पक्षात सुरू होतं, की तुम्हाला पुन्हा राज्यात आणण्याची तयारी होती. पवार साहेबांनी जो राजीनामा दिला होता त्यावेळेला देखील अशी चर्चा होती की सुप्रियाताईंना केंद्राहून राज्यात आणा आणि ते सगळं हळूहळू केलं जाणार होतं. हे कोण म्हणतंय? हे तटकरे म्हणाले. त्यांना काही वेगळी माहिती असेल. माझी तटकरेंबरोबर बसायची तयारी आहे. तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये किंवा त्यांच्या मतदारसंघात आपण जाऊ, माझी कधी त्यांच्यावर बसायची तयारी या विषयावर ओपन. कारण का माझ्याकडे काय लपवायला नाहीच आहे. माझ्या आकांक्षा, आशा
तर मला माहिती आहे. त्याच्यामुळे ते जर हे आरोप करत असतील तर माझी ते म्हणतील त्या ठिकाणी बसायला तयारी आहे आणि त्यांनी डेटा ड्रिव्हन सांगावं. मग अजित पवार गेले का? अजित पवार जेव्हा गेले तुम्हाला कल्पनाही होती त्या दिवशी जे घडलं, शपथ घेतली गेली, तुमचेही प्रयत्न सुरू होते, तुम्ही प्रयत्नही केले, पण त्यांना तुम्ही थांबवू शकलात नाही. अजित पवार गेले का? आणि त्यावेळेला काय झालं होतं? परिवारात काही बोलणं झालं होतं का? दोन गोष्टी आहेत. कारण लोकांना माहिती आहेत, नाही माहिती आहेत, मला माहिती नाही. त्यांनी एक वैयक्तिक निर्णय घेतला. आणि दुसरं की माझं पोट खूप मोठं आहे. सगळ्याच गोष्टी आयुष्यात बोलायच्या नसतात हे माझ्या आईने मला शिकवलं. पण ते तर बोलतायत. त्यांना बोलू दे ना. कारण तुम्हाला काही फरक पडत नाही. फरक पडत नाही, फरक पडतो. प्रत्येक गोष्टीचा फरक पडतो पाहिजे. फरक पडतो पण सहन करायचं. पण ते वारंवार ताई टीका करतात. ते म्हणतात आम्ही जो निर्णय घेतला हा निर्णय अनेक वर्षांपासून घेण्याची तयारी स्वतः शरद पवार साहेबांनी केली होती. 14चं उदाहरण देतात की बाहेरून पाठिंबा दिला न मागता भाजपला. तटकरे असं त्या दिवशी त्यांनी एक माहिती दिली आम्हाला की 16-17ला तर पवार साहेबच किंवा तुम्ही सगळे भाजपकडे गेले होते आणि प्रस्ताव दिला होता की भाजपसोबत आपण सरकार आणू, शिवसेना त्यात नको. 19ला देखील प्रयत्न झाला. पवार साहेबांनी पहाटेचा शपथविधी अजित पवारांना त्यांनीच सांगितलं. अशा प्रकारे असं देवेंद्र फडणवीसही म्हणाले. आता तुमच्या पक्षात तटकरेही म्हणाले की तटकरे म्हणाले त्या दिवशी मुलाखतीमध्ये की 19ला अजित पवारांना कोणी पाठवलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. मी अध्यक्ष असताना प्रयत्न झाले. 16-17ला मी अध्यक्ष होतो. मी स्वतः गेलो होतो भाजपच्या नेत्यांशी बोलायला पवार साहेबांच्या सांगण्यावरून. शपथविधी घ्या असं साहेब म्हणाले होते असं म्हणाले तटकरे? हो, ते म्हणाले पहाटेचा शपथविधी त्यांच्या सांगण्यावरूनच झाला. मग तुम्ही असं करा, सुनील तटकरेंना आणि माझी जॉईंट मीटिंग लावा, तुम्ही मध्ये बसा आणि मग आपण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स बोलू. पण मग 16-17ला ते तर अध्यक्ष होते. ते म्हणतात ना आम्ही प्रस्ताव मी स्वतः घेऊन गेलो होतो पवार साहेबांच्या सांगण्यावर. मला 16-17च्या या प्रस्तावाची मला माहिती नाही. मी दिल्लीत होते, मला त्याची माहिती नाही. कुठे भेटले, काय भेटले, ते जे सांगतात ते त्याचं मला काही माहिती नाही. आणि जर त्यांना वेगळी काही माहिती असेल की पहाटेचा शपथविधीला शरद पवारांनी त्यांना जायला सांगितलं तर त्याच्यासाठी माझी त्यांच्यावर बोलायची तयारी. आणि समजा जर शरद पवार हायपोथेटिकली फॉर अ मिनिट की जर हो म्हणले असतील तर मग त्यांनी परत का बोलवलं त्यांना? शरद पवारांची इच्छा होती तर मग परत कशाला बोलवलं? मग चर्चा का केली भाजपसोबत? 14मध्ये आपण बाहेरून पाठिंबा दिला तेव्हा सरकार पडलं असतं, परत इलेक्शन घ्यायला लागलं असतं, म्हणून बाहेरून होतं. आता त्यामुळंच का शिवसेना ज्या प्रकारे आक्रमक होती त्यांना कट टू साईज करण्यासाठी पवारांनी भाजपसोबत तिथं तो निर्णय घेतला? मला नाही सांगता येणार. मी शरद पवार नाही आहे, ते मी आहे. पण पक्षाच्या नेत्या आहेत तुम्ही म्हणून विचारतो. मी पक्षाची कार्यकर्ता आहे, नेता बिता नाही. नेता एकच आहे आमच्याकडे, त्याचं नाव शरद पवार आहे. 2004चाही प्रश्न वारंवार METच्या कार्यक्रमात ते बोलले. 2004ला आमच्याकडे जास्त जागा होत्या, आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे होता, कारण त्याच कंडिशनवर आम्ही निवडणूक लढलो होतो. पण त्यानंतरही आमचा मुख्यमंत्री झाला नाही कारण अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं. असं नाही. त्यावेळेस सगळ्यांचा युनॅनिमस निर्णय होता. प्रफुल्ल पटेल पण त्या निर्णयात होते. दिल्लीत तो निर्णय झाला होता की मंत्रिपदं वाढून, आणि त्यामुळे पण मुख्यमंत्री झाला असता त्यावेळेला. मला माहिती कोण होतं तेव्हा. आबा पण होते, आबा भुजबळ साहेब होते. कोणी मुख्यमंत्री होऊ शकलं असतं. अजित पवार एकटे नाही. पक्षाकडे टॅलेंटची कमी नाही. कोण कोण मंत्री 2004मध्ये कोण कोण मुख्यमंत्री बनू शकलं असतं? आबा होते, आबा, भुजबळ साहेब होते, भुजबळ साहेब, सुनील तटकरे बनू शकत होते, अजित पवार बनू शकत होते, जयंत पाटील बनू शकत होते, अजून कोण होतं, रामराजे निंबाळकर साहेब होऊ शकत होते, आणखीन एक ना दिलीप वळसे पाटील होऊ शकत होते. कोई भी बन सकता था. 7 कंटेंडर्स. मग फक्त अजित पवारांचं नाव घेऊन तुमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची स्ट्रॅटेजी आहे असं म्हणतात अजित पवारांना निर्णय घेतला म्हणून? आता ते कसा विचार करतात हे मी कसं सांगणार? मी कसा विचार करू शकते मी सांगू शकते. ते कसं करता, हाऊ कॅन आय कंट्रोल दॅट? हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, मी कसे करणार? पण अजित पवार म्हणतात की आम्ही जे काही केलं, आता ते त्या भाषणातही म्हणाले होते की कधीपर्यंत तुम्ही काम करणार आहात, आम्हाला संधी मिळणार का नाही. ते वाक्य तुम्ही ऐकलं किंवा तो स्टेटमेंट तुम्ही ऐकलं एक मुलगी म्हणून.
काय वाटलं त्यावेळेला की तुमच्या वडिलांसंदर्भात हे बोल? माझ्या मुलगी म्हणून काय वाटत नाही. वी आर प्रोफेशनल. माझ्यात इमोशनचा इश्यूज नाही आहे. या घरातलं मला वाईट एवढंच वाटलं की आमच्या कुटुंबामध्ये वडिलां आपल्यापेक्षा वयाने जे मोठे असतात साधारणपणे, ज्यामुळे आमच्या पवार फॅमिलीमध्ये त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान करण्याची संस्कृती आहे. आणि साधारण भारतीय नाही, जगामध्ये कुठल्याच आहे. त्यांची इच्छा होती की त्यांनी रिटायर व्हावं, ही त्यांची इच्छा होती. त्यांनी रिटायर नाही ही त्यांची इच्छा आहे. कारण का पवार फॅमिलीचं राजकीय हे सगळ्याची सुरुवात किंवा ओळख ती कोणामुळे? ती शरद पवार. ते काय अजित पवार आणि माझ्यासारखे परिवारवाद नाही आहे. अजित पवार आणि मी दोघंही परिवारवाद आहोत. मान्य करता तुम्ही? ऑब्व्हियसली. मी फ्लोअर ऑफ द हाऊस, मी पार्लमेंटमध्ये बोलले की मी परिवारवाद आहे. मी काय टाकाला जाऊन भांडे लपत नाही. आणि फॅक्ट्स, वाय शुड आय रन अवे फ्रॉम फॅक्ट्स? बट आय हॅव प्रूव्ड माय मेंटल. कारण परिवारवाद, मला आणि अजित पवार दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालेलं आहे, जे शरद पवारांना सॉफ्ट लँडिंग मिळालेलं नाही आहे. शरद पवारांनी त्यांचं आयुष्य शून्यातून उभं केलं. त्यांचा काका मामा वडील कोणी नव्हतं सॉफ्ट लँडिंग करायला. इज अ सेल्फ पेड मॅन. पण आज त्याच पवारांविरुद्ध अजित पवार आहेत. परिवारामध्ये एकमेकांसमोर आहात तुम्ही आणि पक्षच एकमेकांसमोर आहे, जे तुमच्यासोबत वर्षानुवर्ष राहिले. ही सगळी लोकं गेली आणि शपथ घेतल्यानंतर पुन्हा पवारसाहेबांना भेटायला यशवंतराव चव्हाण सेंटरला आले. हाच प्रश्न मी तटकरेंना विचारला होता. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही माहिती घ्या की पवारांना भेटण्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली होती. त्याने तुमच्यावर किंवा शरद पवार साहेबांसोबत असलेल्या लोकांवर शंका उपस्थित केली की आम्ही जे गेलो होतो तो एका स्क्रिप्टचा भाग होता. कुठल्या स्क्रिप्टचा? की आपण जायचं, पवारसाहेबांना भेटायचं आणि हे दाखवायचं. मला नाही माहिती. मी तुम्हाला सांगितलं की आय डोंट वॉश माय डर्टी लिनेन इन पब्लिक पहिलं. आणि माझ्या आईने मला शिकवलं की सगळ्या गोष्टी आयुष्यात बोलायच्या नसतात. ज्यांनी आपल्याबरोबर एकत्र काम केलं आहे कधी ना कधी, ज्यांच्यामुळे आपल्याला एवढी जरी मदत झाली असेल तर नेहमी त्या ऋणात राहायचं. त्याच्यामुळे जरी ते सगळे आम्हाला सोडून गेले असतील तर मी त्यांच्यापैकी कोणाच्याही विरोधात बोलत नाही. कारण का कधी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या आईच्या संस्काराच्या चौकटीत मी राहते आणि वागते. मग परतीचे दरवाजे उघडे आहेत त्यांच्यासाठी. त्याचा परतीचा काय संबंध? नाही, प्रश्न असा आहे कारण शिवसेना एक टीका करत नाही. सपना ते परत आले, उद्या म्हणाले की आपण निर्णय पुन्हा माझा येऊ. नसेल, तो आदरणीय पवारसाहेबांचा. पण वैयक्तिक निर्णय तुम्हाला वाटतो की आपण त्यांना परत घेतलं पाहिजे? आणि वैयक्तिक काय विचार ह्याच्यात वैयक्तिक त्याचा इश्यूच येत नाही. मी पार्टी लाईन, ऑफकोर्स पार्टी लाईन आणि काढणार. ह्याच्यात नाती कुठे येतात? आय एम अ प्रोफेशनल. ह्याच्यात कुठे नाती येतात? मैत्री, प्रेम, आदर, सन्मान होईल. नातं घरामध्ये. बाहेर जेव्हा येतो तेव्हा देशाची सेवा. मी देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आले. पण नाती जपली जात नाही आहेत ना. आता रोहित पवार तुमच्यासोबत आहेत म्हणून ईडी किंवा ज्या प्रकारची कारवाई सुरू आहे ते सगळे पाहत आहेत. रोहित पवार म्हणतात की माझ्यावर दबाव तंत्र आहे आणि या दबाव तंत्राला मी बळी पडणार नाही. तर या गोष्टी कशा पाहता तुम्ही? म्हणजे रोहित पवारांच्या संदर्भातली जी प्रक्रिया ईडीनं सुरू केली आहे, तुम्ही म्हणता आईस ॲक्टिव्ह झाली आहे. अर्थातच आईसच आहे ना, नाही तर काय. अरविंद केजरीवाल वर्सेस अशोक चव्हाण माझ्या डोळ्यासमोर, माझ्या कानाने मी ऐकले, माझ्या डोळ्यासमोर पार्लमेंटमध्ये निर्मला सीतारामनने काय भाषण केलं की सगळ्यात मोठा घोटाळ्यातला आदर्श हा अशोक चव्हाणांनी केला आहे. निर्मलाजी बोलल्या अरविंद केजरीवालांबद्दल, पण निर्मलाजीच बोलल्या. एक भाजपमध्ये आणि एक जेलमध्ये. गुन्हा तर तोच होता ना, असं निर्मलाजी म्हणतात, मी नाही म्हणत. परत अशोकराव माझ्यावर नाराज होते. मी कधीच म्हणले नाही की अशोकराव भ्रष्टाचारी आहेत. नेव्हर. मी कोणालाच भ्रष्टाचारी म्हणत नाही, कधीच नाही. हे आमचे संस्कारच नाही. पण आत्ताची निवडणूक काही वेगळी आहे. कारण 2 पक्ष फोडले गेले. पक्ष फोडल्यानंतर दोन्ही पक्षांचे लोक एकमेकांसमोर राहिले. भाजप आहे, काँग्रेस. या सगळ्या समीकरणाला पाहता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स तुम्ही कसं पाहता? महायुती कॉन्फिडेंट आहे की 45+चं मिशन घेऊन आम्ही त्याला काबीज करू? पण त्यांचं तसंच असतं ना नेहमी. ते तसंच बोलतात दरवेळी. त्याच्यात नवीन काय? मला 10 वर्षात सवय झाली आहे तिची. मी पार्लमेंटमधून फार जवळून त्यांना पाहते. आणि ते नॅरेटिव्ह सारखं बदलत असतं. कोर इश्यूज तर काय झालं? महाराष्ट्राच्या दुष्काळाबद्दल कोण बोलत आहे? सत्तेत असलेले कुठले लोक महाराष्ट्राच्या दुष्काळाबद्दल बोलत आहेत? महागाईबद्दल कोण बोलत आहे? बेरोजगारीबद्दल कोण बोलत आहे? IITच्या म्हणजे प्रत्येक आयुष्यात प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं
की आपलं मूल कुठल्या कॉलेजमध्ये जावं तर ते IIT IIMमध्ये गेलं म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं. आता IITच्या मुलांना 35% मुलांना जर नोकऱ्या मिळत नसतील तर इज इट नॉट अलार्मिंग? पण ह्या मोठा इश्यू नाही. पण ह्या मुद्द्यावर लढतायत निवडणुका राजकीय पक्ष. मी कधीच पर्सनल कॉमेंट्स करत नाही. माझ्यावर कोणी केल्या मी त्याचं उत्तर देऊ तसं नाही. पण जो कॅम्पेन सुरू आहे, अजित पवारांनी तुमच्या कोणत्या कार्यकर्त्यांना धमकवलं असं मी कुठेतरी वाचलं. पवार साहेबांनी व्यापारी संघटनांना बोलवलं चर्चेला, ते आलेच नाही. दबावतंत्राचं राजकारण सुरू आहे, खास करून बारामतीमध्ये. शक्यता नाकारता येत नाही ना, कारण का तुम्ही खूप मॉडेस्टली बोलताय की शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही कॅन्डिडेटही आहात आणि तुमच्या विरुद्धच सगळं हे सुरू आहे ना. मग काय झालं, मी माझ्या कामातून आणि माझ्या पार्लमेंटरी परफॉर्मन्समधून उत्तर देऊ शकते ना. प्रत्येक गोष्टीला आरेला कार्य म्हणणं गरजेचं नसतं एकतर, आणि कधी कधी गप्प बसणं त्याला जास्त ताकद लागते आरेला कार्य म्हणणं. अजित पवारकडे कॅम्पेन करते की बारामतीत सुप्रिया सुळेंना जी लीड मिळायची लाखोंची ती अजित पवारांमुळे होती, आणि आता लीड नाही, आता अडचण होणार आहे तुम्हाला म्हणून. ठीक आहे, त्यांना हवी लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार. ताई, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा सगळा फॉर्म्युला झाला ज्यावेळेस शिंदेंनी बंड केला, अशी चर्चा आहे. मी जितेंद्र आव्हाडांनी हा प्रश्न विचारला, त्यांचं म्हणणं होतं हो पत्रावर सही केली होती आम्ही, पण ते आम्हाला माहिती होतं पवारसाहेब निर्णय घेणार नाही, पण एक पत्रावर सही केली गेली भाजपला समर्थन देण्याची, की जर ते बाहेर पडतायत, उद्धव ठाकरे अल्पसंख्याक आले आहेत शिवसेना, तर राष्ट्रवादी तुमच्यासोबत यायला तयार आहे. तडकाफडकी रात्रीच तो निर्णय घेतला गेला. हे का करावं लागलं मग जर तुम्ही भाजप विरुद्ध आहात तर? कुणाला करावं लागेल? ज्यावेळेस शिंदेने बंड केला जूनमध्ये 2022मध्ये, त्यावेळेला त्याच रात्री जयंत पाटलांना सगळ्या तुमच्या आमदारांनी पत्र दिलं समर्थनाचं, सरकारमध्ये येण्याचं समर्थनाचं. जर इतकं सगळं आहे तर महाविकास आघाडी सरकार फुटल्यानंतर किंवा पडणार असं दिसताना तुम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? कुठे घेतला निर्णय? पत्राचं सहीचं पत्र होतं ना. माझी नाही आहे सही त्याच्यावर. तुमची नाही आहे, पण आमदारांची होती. मग आमदारांची, आणि जितेंद्र आव्हाडांनी कबूल केलेलं आहे की मी केली होती सही. हो, पण ती आमदारांची होती. मला वाटत नाही ती आत्ताची आहे. 22ची 2022ला शिंदेच्या बंडानंतरची. मला वाटत नाही तेव्हा पत्र केलं होतं. मला वाटतं 19चं पत्र असेल असं मला 22 वाटतं. आहे. मी हा प्रश्न सगळ्यांनाच विचारला, आव्हाडांनी ते मान्यही केलं की हो तो पत्र 22चं मला आठवत नाही कुठलं पत्राचं, पण मी व्हेरीफाय करते, असेल ही शक्य. आणि एक तर शरद पवारांनी निर्णय कुठे घेतला? मग जायचं असतं तर शरद पवार म्हणले शिंदे तर असते. गेलेच होते ना गुवाहाटीला आणि पण मग सुरतला. शरद पवारांना जायची इच्छा असते, शरद पवार तेव्हाच हो म्हणले असते. नाही म्हणले ना ते. समजा पत्र असेल, तुम्ही म्हणताय तसं, मला वाटत नाही ते पत्र असेल. समजा आपण 1 मिनटं धरून चालूया की हो पत्र होतं, शरद पवार कुठे हो म्हणले? याचा अर्थ शरद पवारांना जायचंच नव्हतं. एक कॅम्पेन असंही आहे की भविष्यात तुम्ही पुन्हा एक व्हाल, अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार साहेब हे सगळे एकत्र होतील. आता फक्त वेगळे गेलेत, काही कारणं आहेत, काही स्ट्रॅटेजीज आहेत. नक्की काय ते ठरवा. तुमचं कसं झालं आहे, आमच्या विरोधकांचं जर झालं आहे, ते रोज गोल पोस्ट चेंज करतात. ते स्टेडी नाही आहेत त्यांच्या कुठल्याच बोलण्यामध्ये. तसं तुम्ही पण ठरवा नक्की आमची काय चाललं आहे. एक आहे की आम्ही आमचा रस्ता हा ठरवलेला आहे आणि त्याच्यात कन्सिस्टंटली आम्ही त्याच जागेवर आहोत. आम्ही बोलतो का सगळ्यांची? जरूर बोलतो. लोकशाहीमध्ये सगळ्यांचीच बोलायचं असतं. माझे कदाचित ह्या सगळे जे मित्रपक्ष एकत्र झालेत ना, त्याच्यापेक्षा माझे कौटुंबिक संबंध भारतीय जनता पक्षातल्या अनेक कुटुंबांमध्ये आजही सुषमा स्वराज आणि अरुण जेटली साहेब याबद्दल माझ्या मनात प्रेम, आदर आणि कौटुंबिक संबंध त्यांच्या कुटुंबाशी आजही आहेत. आणि अनेक म्हणजे राजनाथ सिंगजी, किती तुम्हाला नावं अशी सांगू, त्यांचे LK अडवाणीजी, त्यांची मुलगी प्रतिभा, किती लोकांची नावं तुम्हाला अशी सांगू मी. त्यांचे आणि आमचे दिल्लीमध्ये अतिशय म्हणजे आमच्या घरात जर कुठलंही कार्य असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल तर ही एक 25-30 लोकं येतातच. आणि त्याच्यात जेवढे काँग्रेसवाले आहेत एवढेच भारतीय जनता पक्षाचे आहेत. कारण मला वाटतं वैचारिक प्रगल्भता, आपली लढाई ही वैचारिक, हे वैयक्तिक नाही. ह्याच्यातून कधी लोक बाहेर पडले. पण मोदींनी 400 पारचा नारा दिलेला. आपण दिल्लीत असं म्हणून दिल्लीचे काही प्रश्न मी घेतो. दिल्लीत खरोखर ती परिस्थिती आहे का? दिल्लीमध्ये आपण आता केजरीवालांच्या अटकेनंतर एक मोठी सभा झाली, त्याचा इम्पॅक्ट दिसतोय का? महाराष्ट्रामध्ये जे सर्वे सांगतायत त्याला पाहता खरोखरच परिवर्तनाची लाट आहे देशामध्ये? एक तर 400 पार ते पण आता म्हणत नाही आहेत.
ते कधी 400 म्हणतात, कधी 370 म्हणतात, कधी अजून काहीतरी म्हणतात. त्याच्यामुळे ते बोलण्यात कमी ऐकलेलं नाही आहे बऱ्याच दिवसात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नंबर्स गेम त्यांना आवडतं. तो एक मोठा इम्पॅक्ट असतो आणि मग त्याचं ते ॲनालिसिस करत राहतात की इतकं आमचं पर्सेंटेज 0.75.83 वगैरे असे काय ते नंबर्स टाकतात नेहमी. आणि बऱ्याच वेळा अनेक राज्यांमध्ये त्यांनी नंबर्स दाखवलेले आहेत आणि ते तसं झालेलं नाही. आपण हे किती वेळा म्हणजे लेट डेटा स्पीक फॉर इटसेल्फ, पहिला मुद्दा. दुसरा, देशात बदल होतो आहे का? 100% बदल होतो. कारण का लोकांशी बोलल्यानंतर जो फील येतो या राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती, त्याचं मिसहँडल. आज तुम्ही वर्तमानपत्र इथे यायला तुम्हाला वेळ मिळाला, वाचला का नाही मला माहिती नाही. आज एका मोठ्या वर्तमानपत्रात मराठी एक खूप मोठी इथेनॉलची स्टोरी. इथेनॉलच्या बाबतीत मी डिसेंबरमध्ये भाषण केलं होतं. आपण एप्रिलमध्ये आहोत. की इथेनॉल पॉलिसी तुम्ही बदलताय, त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे. 3,000 कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं इथेनॉलची पॉलिसी बदलल्यामुळे झालं. कांद्याची निर्यात बंदी, त्याच्यासाठी माझं आणि अमोल कोल्हेंचं निलंबन करण्यात आलं की आम्हाला दोघांनाही इथेनॉल आपलं कांद्याची निर्यात बंदीसाठी आम्ही मागणी केली पार्लमेंटमध्ये. म्हणजे तो एक युटर्न. त्याच्यानंतर पेटीएमबद्दल मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले. तुम्ही बघताय काय झालं आहे. इलेक्टरल बॉन्ड्सबद्दल आम्ही सगळ्यांनी UPAनी प्रचंड विरोध केला होता. कारण का आम्हाला दिसत होतं. मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी क्विड प्रो कोचा विषय काढला, जो आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललो होतो. त्यामुळे अशी किती तुम्हाला माझ्या भाषणांची उदाहरणं सांगू की गेले 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षात मी केलेली आहेत. सेस, तुमच्याकडे एज्युकेशन सेस घेतात, पेट्रोलचा सेस घेतात, तुम्हाला ॲग्रिकल्चर सेस येतो. हा सगळे सेस जे घेतात ते पैसे जातात कुठे? ते बजेटमध्ये कधीच दिसत नाही. मग तो जो सेस जर तुम्ही लोकांकडून घेता, तो त्या हेडला का नाही जात? EPS 95 ही जी पेन्शनची स्कीम आहे, ती पहिल्या वर्षात त्याची अंमलबजावणी करू 2015मध्ये. आज आपण 24मध्ये आहोत. EPS 95 सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा त्या काळातला पेन्शनचा फंड त्यांना मिळत नाही. आणि मी जाहीरपणे म्हणले अच्छे को अच्छा कहना चाहिए. हेमाजी आणि मी, आम्ही दोघी म्हणजे ॲक्च्युली आम्ही 2 वेगळ्या पक्षात काम करतो, पण हेमाजींनी मिळून म्हणजे हेमाजी त्यांना प्रधानमंत्र्यांकडे गेला, जे मी नाही केलं. प्रधानमंत्र्यांकडे, कारण का त्या त्यांच्या विषयाचा खासदार आहे, प्रधानमंत्र्यांनी हेमाजींना वेळ दिला. त्यावेळेस मीही वेळ मागितली होती, हेमाजींनी मागितली, त्यांनी हेमाजींना वेळ दिली. पण अनफॉर्च्युनेटली काम नाही झालं. आणि फ्लोअर ऑफ द हाऊसवर हा हेमाजींचाही मनाचा मोठेपणा की हेमाजी म्हणल्या की सुप्रिया आणि मी दोघी म्हणून EPS 95साठी लढतोय, त्यांना मान. दिस इज पार्लमेंटरी डेमोक्रेसी. ही राजकीय संस्कृती होती, ती आहे आता नाही आहे 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 अजूनही आहे. आमच्या काहींमध्ये आहे, आम्ही पाळतो. काहींमध्ये आहे, पण ओव्हरऑल आम्ही पाळतो. आम्ही डेफिनेट, मी तर नक्कीच पाळते. मी 15 वर्ष खासदार आहे, 10 वर्ष मोदीजी प्रधानमंत्री आहे. मी कधी प्रधानमंत्री त्या खुर्चीवर किंवा मोदीजींवर वैयक्तिक टीका कधी केलेली नाही आणि कधी करणारही नाही. पण अजित पवार हे म्हणाले की बारामतीला केंद्राचा फंड नाही मिळाला कारण सुप्रिया सुळेंनी इंडिव्हिज्युअल आणि पर्सनल क्रिटिसिझम मोदींचं केलं. ओके, ठीक आहे. लेट डेटा स्पीक फॉर इटसेल्फ ना. मी कुठे टीका मोदीजींवर वैयक्तिक केली त्याचं मला भाषण काढून दाखवा आपण, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की जल जीवन मिशन ही केंद्राची स्कीम आहे. सगळे पैसे माझ्या लोकसभा मतदारसंघात आले. त्याच्यानंतर गडकरी साहेबांनी केलेला पालखी मार्ग, आपण केंद्र सरकारचा सगळ्यात मोठा पालखी मार्ग हा बारामती लोकसभा मतदारसंघातून जातो, तोही निधी आला. वयश्री नावाची जी सोशल जस्टिसची स्कीम आहे त्याची सगळ्यात जास्त इम्पॅक्ट माझ्याच लोकसभा मतदारसंघात आहे. तर मग इन्फ्रास्ट्रक्चर येतं आहे. त्याच्यानंतर जलजीवन मिशन, पाण्याचा सगळ्यात मोठा प्रोग्रॅम गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा, त्याची अंमलबजावणी माझ्या मतदारसंघात होते. वयश्री नावाची जी स्कीम आहे त्याच्यात मी टॉपर आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर खर्च. आणि मी फ्लोअर ऑफ द हाऊस, लेट्स गो बाय डेटा ना. मी पार्लमेंटमध्ये जेव्हा भाषण करते तेव्हा मी मंत्र्यांचे आभार मानते आणि मी जेव्हा युक्तिवाद करते तेव्हा मंत्री माझ्याबद्दल प्रत्येक डिबेटमध्ये बोलतात. याचा अर्थ तो जो सुसंस्कृतपणा दोन्ही बाजूनी जपला जातो. म्हणजे फक्त ते मी फार चांगली वगैरे असं अजिबात नाही, समोरचेही म्हणतात. म्हणजे जयशंकरजी यांच्याबद्दल मी नेहमीच आभार माने. जेव्हा जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघातला एक ट्विट केला तरी 1 तासाच्या आत मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मला उत्तर देऊन मदत करते आणि मी हे फ्लोअर ऑफ द हाऊसवर बोलले. रेल्वे मंत्रालय, अश्विनी वैष्णव, वन ऑफ द फायनेस्ट मिनिस्टर्स. अतिशय भाजपची खूप जास्त स्तुती नाही करत. तर मंत्र्यांची करायला काय प्रॉब्लेम आहे? ज्यांनी आपल्याला अच्छे को अच्छा कहना चाहिए. 70 साल में क्या किया,
असं भाषण नाही करत. हे बघा, आपली पण काही क्रेडिबिलिटी असते की नाही. हे 3-4 मंत्र्यांनी चांगलं काम केलं आहे का, तो केलं आहे. बारामती बदलण्यात हा माझा मोठा वाटा आहे किंवा मीच केला अशा प्रकारचं किंवा हे सगळ्याच आमदारांचा मोठा वाटा आहे. आमदार, जिल्हा परिषदचे मेंबर, आमचे किती हाय परफॉर्मिंग जिल्हा परिषद मेंबर. अजित पवार म्हणतात की बारामतीत बदल झाला तर ठीक आहे ना, ते त्यांचं मतच आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला असंही बोलायचा म्हणतात की निवडून आल्यावरती तुम्हाला देखील समजा किंवा माझ्याकडे लोकांना यायचंय बारामतीकरांना जे काही प्रतिनिधी असतील की ते कामांसाठी बघा, बारामतीच्या ते वयाने माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे. ती 65 इयर्स ओल्ड. त्याच्यामुळे ते सगळ्याच बाबतीत माझ्या बाबतीत सिनियर आहे. आणि माझ्या संस्कारात आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाचं आपण ऐकलं पाहिजे. आणि ठीक आहे, कधी कधी सहन करावं लागतं. नाही, पण पवार कुटुंबांचं प्रेम हे सगळ्यांनीच पाहिलं. आम्ही स्वतः कव्हरेजही करायचो, तुम्ही जेव्हा भेटायचा दिवाळी किंवा काही सणांच्या वेळेला. पण माझा हा थेट प्रश्न आहे, आय एक्सपेक्ट की तुम्ही ह्यात काहीतरी आम्हाला माहिती द्याल की हे का घडलं. पवार कुटुंबांमध्ये अजित पवार जाताना काही बोलून गेले किंवा ज्या चर्चा झाल्या, ज्या मध्यंतरीच्या काळात झाल्या, ते पहाटे शपथविधी पुन्हा आले, मग पुन्हा गेले. या सगळ्या काळांमध्ये आपण एक पेजवर बसून काहीतरी निर्णय घ्यावा आणि सोबत राहावं, हा प्रयत्न झाला का नाही? मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांनाच विचारा, कारण का बाकी सगळे आम्ही एकच आहोत. पण अजित पवारांना थांबवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा हे सगळं तुम्ही त्यांना विचारा. मी नाही या प्रश्नाची उत्तरं देऊ शकत, कारण का निर्णय त्यांचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं ते जास्ती संयुक्तिक राहील. तुम्ही म्हणता सगळे एकत्र म्हणजे त्यांचे भाऊ बंधू श्रीनिवास भाऊबंदी नाही, ते सगळे माझे पण आहेत ना. आमच्याकडे सकत चुलत होत नाही, कधी केलेलंही नाही, कोणीच नाही केलं. माझे शेवटचे 2 प्रश्न. महाविकास आघाडीमध्ये जागांवरचा जो तिढा राहिला तो सुटला आता, पण अजूनही काल पृथ्वीराज चव्हाणांना मी विचारलं, ते म्हणाले की आम्ही अदलाबदल करू शकतो आणि काही जागा आहेत एका पेजवर आम्ही म्हणजे एकाच वेळेला उमेदवार निश्चित करणं, मतदारसंघ निश्चित करणं आम्ही चुकलो. ते जर नसतं केलं, खालच्या कार्यकर्त्यांपासून आपण सुरुवात केली असेल तर आज एवढी गडबड झाली नसती. आणि अजूनही काही सीट एक्सचेंजच्या गोष्टी ते करतायत. नाही वाटत, आता सगळ्या झाल्या आहेत ना. ते पण सांगली, कोल्हापूर दिलंय, पण अजूनही सांगलीमध्ये काँग्रेसचे नेते आग्रही आहेत. सांगली, बाकी कुठे काय? मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर मुंबईमध्ये जागा नाही आहे. त्याचबरोबर काँग्रेसला त्यांनी उत्तर मध्य दिलेली आहे, दक्षिण मध्य ते मागतायत. म्हणून हा अजूनही नाही महाविकास मला असं वाटत नाही. मला परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळीच क्लॅरिटी तुम्ही पाहिली असेल. सगळेच आमचे वरिष्ठ नेते होते आणि त्याच्यामुळे मला तरी काही दिसत नाही. आय थिंक हे अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आहे. आणि एका लोकशाहीला जेव्हा आघाडी असतात तर एखाद्या सीटमध्ये कमी जास्त होणं हे काही फार टोकाचं काही मतभेद वगैरे असं मला वाटतं. आणि प्रकाश आंबेडकरांबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या अलायन्समध्ये येण्याचा प्रयत्न होता. काल पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की ते भाजपसाठीच काम करतायत आणि 19लाही नुकसान केलं. आता आम्ही प्रयत्न केले, आम्हाला अपमानित करायचे मीटिंग्समध्ये. त्यांना ती युती किंवा महाविकास आघाडीमध्ये यायचंच नव्हतं. तो फक्त एक दिखावा होता जो त्यांनी केला आणि बाहेर पडले आणि सगळ्यांना डॅमेज करण्याचं काम ते करतील. तुम्हाला वाटतं तसं? एकतर मी त्या कुठल्या नेगोसिएशन्समध्ये नव्हते, त्याच्यामुळे त्या मीटिंग्समध्ये काय झालं ह्याच्यावर माझं बोलणं मला अयोग्य राहील. आणि मला असं वाटतं आमच्याकडून आणि त्यांच्याकडूनही, मी त्यांना अनेक वेळा स्वतःही भेटलेले, मीटिंगसाठी नाही पण एरवीही माझे त्यांचे संबंध येतातच. कारण वर्षातून 1-2 वेळा मी त्यांना जाऊन भेटते. आणि मला असं वाटतं की अनेक वेळा पार्लमेंटमध्ये त्यांनी यावं आणि संविधानाच्या बाजूनी जे काम आज आम्ही सगळे मिळून करतो आहे त्याच्यात ते सहभागी झाले असते तर आम्हाला आनंदच झाला असता. पण आमच्याही काही सीट्सला त्यांनी मदत केली आहे. मला स्वतःला त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचे, ज्या दिवशी त्यांनी माझ्या सीटवर त्यांनी सपोर्ट द्यायचा निर्णय घेतला त्या दिवशी मी तातडीने त्यांना फोन केला आणि त्यांच्या सगळ्या इथल्याही टीमला आम्ही स्वतः जाऊन भेटलो. प्रत्येक तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष त्यांचे आम्ही जाहीर आभार मानले की बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांनी सहकार्याची भूमिका केली. इतर जागांवरती तसं करत नाही. मला वाटतं ते त्यांचं विचारधारा असेल. काही सीट्सवर त्यांनी मदत केली आहे, काहींवर त्यांचेही कार्यकर्त्यांचे काही वेगळे मतभेद असू शकतात. शेवटचे 2 प्रश्न हा बारामती संदर्भातला आहे. अजित पवार असं म्हणाले की शिवतारेंनी मला फोन दाखवलं आणि त्यात कोण कोण त्यांच्यावर उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी दबाव टाकत होते. ती नावं ऐकून मलाच धक्का बसला आणि मला असं वाटलं की माझीच लोक माझ्या विरुद्ध. इशारा तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे पवार साहेबांच्या जवळच्या लोकांपर्यंत होता असं त्यातनं तात्पर्य काढलं जातं. मी गोष्टींवर मी डेटा बेस्ड आहे. लेट स्पीक बाय डेटा. डेटा काय दाखवतो त्याच्यावर मी उत्तर देऊ शकते. वेग स्टेटमेंट्स मी करत नाही, कारण आय एम व्हेरी सिरियस पॉलिसी मेकर. आणि मी तुम्हाला आधी म्हणले तसं की हा हे बोलला हे बोलला,
मी तू मेमेमध्ये फार वेळ घालवत नाही, कारण का एक तर मला वेळच नसतो आणि दुसरा जबाबदाऱ्या इतक्या आहेत. आणि आज बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठं आव्हान हा दुष्काळ आहे. आणि माझे सगळे लोक आज दुष्काळीमध्ये की मग शेतकरी असेल, सोसायटीमधले राहणारे लोक असतील, दीज आर ऑल माय स्टेक होल्डर्स. माझे स्टेक होल्डर्सांना पाण्याची परिस्थिती अडचणीची आहे. माझ्यासाठी आत्ता हे सगळ्यात मोठं आव्हान आणि मी त्या कामातच व्यस्त आहे. आणि राज्याच्या राजकारणामध्ये जर पाहिलं तर सगळ्यांनाच सोबत घेण्याचं काम ते करत आहेत. खडसे तुमच्याकडनं तिथं गेले, खडसे का गेले हा एक प्रश्न आहे. राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, दुसरीकडं ईडी कारवाई करते, हे डेस्परेशन आहे तुम्हाला वाटतं का? म्हणजे मला म्हणजे नाकारता येणार नाही. त्याचं कारण असं की अस्वस्थता तर दिसते. माणूस एवढे हातपाय कधी मारतो जेव्हा त्याला असं वाटत असतं की ऑल इज नॉट वेल. सर्वेस पण सांगतात की ऑल इज नॉट वेल फॉर देम. आणि त्याच्यामुळे कदाचित हे असतील, कारण का दिल्लीमधले तुमचेही कॉन्टॅक्ट्स असतील. दिल्लीमध्ये पण कानावर येते आता की UPमध्ये काहीतरी परिस्थिती आहे, कर्नाटकामध्ये अडचणी आल्या. त्याच्यामुळे आधी जो विरोध नव्हता, कुठे ना कुठे छोटा आता कुठे ना कुठे सगळं ऐकायला यायला लागले, फक्त महाराष्ट्रात नाही देशामध्ये. त्यामुळे एक तर परिस्थिती, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे सगळंच वाढलं. त्याच्यामुळे ती एक गंभीर परिस्थिती देशासमोर आहे. इकॉनॉमी इज नॉट डुईंग वेल. कारण का एवढं डुईंग वेल असतं तर आज बेरोजगारी एवढी का वाढते जर इकॉनॉमी एवढी चांगली. आणि मी डेटा ड्रिव्हन आहे. विकास केलं, विकास झालं असं ते सांगतात, प्रोजेक्ट करतात. विकास म्हणजे ब्रिज आणि मेट्रो बांधण्यामध्ये विकास होत नाही. तिथल्या राहणाऱ्या लोकांचा पण विकास झाला पाहिजे. सोशल इम्पॅक्ट हा किती झालेला आहे. आणि एक मोठा रस्ता बांधला किंवा एक मोठी मेट्रो केली, त्यांचं सगळं बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चरवर असतं. इन्फ्रास्ट्रक्चर इज अ गुड थिंग. मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने आहे. इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे, पण हँड इन हँड. म्हणजे एकीकडे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला तुमच्याकडे पैसे आहेत आणि सोशल जस्टिस डिपार्टमेंटला पैसे नाही. तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे आहेत, बिग तिकीट्स, पण तुम्हाला एज्युकेशन म्हणजे शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. आणि हा डेटा ड्रिव्हन सांगते मी. बजेट काढून बघा तुम्ही. आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय, मुलांचे सगळ्या स्कॉलरशिप्स, त्या कशासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. पण बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. आणि बाय द वे वन मोर गोष्ट की जी आंध्रमध्ये झाली, अनेक ठिकाणी जे नवीन सेकंड फेजचे मोठे रस्ते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, ज्याला 20% काम झालेलं आहे, ते पूर्णपणे थांबलेले आहेत. पण मग निवडणूक तर का पोलराईज करून लढली जाते ना, राईट विंग, लेफ्ट विंग, राजकारणामध्ये पण किंवा मतदारांमध्ये पण त्यांना पोलरायझेशन करूनच निवडणूक लढली जाते. हा त्यांचा जुना खेळ. तुम्ही त्यात पडत नाही? आणि मी याच्यात पडतच नाही, कारण का मला असं वाटतं माझ्यासाठी प्रत्येक भारतीय, वी द इंडियन्स, आपण सगळे भारतीय, हा पहिला मुद्दा. आणि मी माझं राजकारण आणि समाजकारण हे संविधानाच्या चौकटीतच राहून करते. आणि ते संविधान बदलायची गोष्ट हे कोण करतं? तर भारतीय जनता पक्षाचे नेते हे बोलतात. मी तुम्हाला आज ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या वर्तमानपत्र आणि तुमच्या चॅनलवर ज्या मी पाहिलेल्या आहेत आणि वाचलेल्या आहेत. मी डेटा ड्रिव्हन, मी वेग गोष्टी कधीच बोलत नाही, कारण का माय क्रेडिबिलिटी इज ॲट स्टेक. मी काय गप्पा मारत नाही आहे तुमच्याशी. आय एम अ पॉलिसी मेकर. जेव्हा आपण कुठलंही काम आणि जबाबदारीत काम करतो ते जबाबदारीनीच करायचं असेल, यू कांट हॅव अ कॅज्युअल अप्रोच. ॲब्सोल्युटली. लास्ट क्वेश्चन. तुम्ही म्हणालात की एक परिवर्तनाची लहर आहे किंवा दिसतं आहे तुम्हाला दिल्लीमध्ये, पण लोकसभा म्हणताय तुम्ही, 2-3 महिन्यानंतर विधानसभाही आहे. तो एक मोठं आव्हान असणार आहे, चॅलेंज असणार आहे. त्यावेळेला कसं सामोरं जाल? तुमचा पक्ष म्हणून कशा प्रकारची बांधणी सुरू आहे? आणि त्यावेळेला देखील जो जागा वाटपाचा तिढा इथं लोकसभेत पाहिला, महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये देखील, खास करून महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळेल का सगळं एका पेजवर होऊन जाईल? बघा, जेव्हा आपण एकदा निर्णय घेतला तर वी हॅव टू बी इन सोल्युशन मोड. जर आपल्याला इथे जायचंच आहे तर मग तो रस्ता शोधतच जायचा. मग हे आणि ते नाही चाललं. तुम्ही रस्ता शोधलेला आहे, रस्ता बदलणार नाही, काही नवीन बदलाचा विषयच येत नाही ना आता तरी. नाही. आणि माझं म्हणणं आहे, आधी लग्न कोंडाण्याचं, आधी लोकसभा लढूया, जिंकूया, तर मग विधानसभेची चर्चा करूया. चला, आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला. सुंदर कॅम्पेन तुम्ही करताय आणि उत्तरं तुम्ही आम्हाला दिलीत, वेळ काढून तुम्ही इथे आलात, म्हणून धन्यवाद तुमचे. तर सुप्रियाताईंनी आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि पुढच्या सेगमेंटमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एक राजकारणी असतील ज्यांना आम्ही आमच्या इलेक्शन मेनूमधले प्रश्न विचारू आणि त्यांचे उत्तरं घेऊ. नमस्कार.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.